महाराष्ट्रामध्ये असे कोणते महाराज होऊन गेले की जे 6 महिने डोहामध्ये राहून शंकराचा वर घेऊन आले? त्या मागची स्टोरी काय आहे? त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, सांगतोय. महाराजांना जो साक्षात्कार झाला त्या घटकेला जवळपास 300-400 वर्ष आज पूर्ण झाली बघा. गंगाजी महाराजांचं वर्णन करायचं म्हटलं तर हाती काठी असायची आणि खांद्याला घोंगडी असायची. आणि ते गायी चारण्याकरिता नदी तीराला जायचे. तिथं सर्व गायी घेऊन जायचे आणि असं चालत राहिलं, असं काही दिवस चालत राहिलं आणि त्यामध्ये त्यांना एक गाय अनोळखीची वाटायला लागली की जे रोज यायची, अचानक यायची, चरून जायची आणि घरी जायच्या टाईमला ते तिच्या मार्गाने निघून जात. तर असं झालं काही दिवस. तर गंगाजी महाराजांना वाटलं की ह्या गायीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, तर हे गायी आहे तरी कुणाची? रोज आपल्या याच्यात येते आणि आपल्या गायीसोबत चरते आणि निघून जाते. मग असं करता करता गंगाजी महाराजांनी एक दिवस सोबत जाऊन शोधच घ्यायचा, हे कुठं जाते. तर मग महाराज तिच्या शोध घ्यायला लागले, तिच्या मागं मागं गेले आणि ते नदीत जायला लागली. जाता जाता महाराजांनी विचार केला की आपण असं न जाता हिचं शेपूट धरून जावं, म्हणजे आपण हिच्या सोबत जाऊ. तर मग असं करता करता गाय एकदम सरळ त्यांना डोहातून एकदम सरळ पाताळात घेऊन गेली. तिच्या सोबत सोबत जात होते. आतमध्ये गेले. तिथं गेल्या गेल्या सर्व तिथं दरवाजे ओपन झाले आणि आतमधून आवाज आला, आले तुम्ही या आणि तुम्ही आमच्या गायीची खूप सेवा केली, तर तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून काय पाहिजे? तर महाराजांनी म्हटलं मला काहीच नको, तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे. तर तिथं शंकरजी त्यांना तिथं प्रसन्न झाले आणि ते अशा प्रकारे तिथून शंकराचा वर घेऊन आले. आणि येता येता तरी त्यांनी म्हटलं की 6 महिने तिथं राहिल्यानंतर त्यांनी तरी त्यांच्यासोबत सोन्याची वीट दिली. आणि महाराज परतायच्या वेळेस निजामपूरला एक डोहा आहे, त्या डोहाच्या बाजूनेच तिथं आजही तिथं ठाणं तयार केलेलं आहे. जिथून ते निघाले तिथलं लिंबाचं झाड होतं आणि तिथे ते आरामासाठी थोडं थांबले. तर काय झालं, त्यांना तिथं झोप लागून गेली. मग काय झालं, एका अंजान व्यक्तीने ते सोन्याची वीट उचलून तिथे अक्षरशः लोखंडी दगड ठेवला त्या दुपट्ट्यात बांधून. आणि थोड्या वेळानं गंगाजी महाराज उठले आणि आपल्या गावाला आले, बोपापूरला. आणि तिथून त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये पण चटांग स्वामीचं आपल्याला ठाणं करायचं आहे मोठं. तर मग त्यांनी तिथे मंदिर बांधलं आणि तो जो दगड होता, त्या अंजान व्यक्तीने जो सोन्याची वीट उचलून नेऊन तो दगड, तर तो आजही आमच्या पूजनात तो दगड आहे. बोपापूरमध्ये चटांग स्वामी महाराजांचं खूप मोठं ठाणं झालं. आणि ज्यावेळेस पोळ्याचा दिवस राहायचा त्यावेळेस नंदी बैलाला घाट लावायसाठी महादेवाला एका क्षणात जाऊन यायचे. आमच्या गंगाजी महाराजांमुळं अख्खं बोपापूर उद्धरून गेलं. आणि हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये बोपापूर या गावामध्ये आहे. आणि आमच्या मंदिराचं असं की खूप मोठं सत्व आहे. कोणी जरी आलं त्याची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू.